अळूवडी तर सर्वजणच बनवतात, पण तुम्ही कधी अळूची पाने व कच्च्या बटाट्यापासून ही भन्नाट रेसिपी बनवली आहे का? खूपच वेगळी नवीन रेसिपी आहे आणि त्यापेक्षा खमंग, चविष्ट आणि कमी तेलकट तयार होईल. सध्या अळूच्या पानांचा सीझन चालू आहे. एकदम फ्रेश, ताजी, टवटवीत अळूची पाने भेटतायत. तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. मी इथं अशी काळा देठ असणारी अळूवडीसाठी जी पाने येतात ना, ती घेतली आहेत. हा देठ फेकून द्यायचा नाही, याची पण भाजी बनवता येते किंवा माझ्याकडे या देठांसाठी पण एक भन्नाट रेसिपी आहे. हवी असेल तर कमेंट करा, मी ती पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. अळूच्या पानांच्या या जाड शिरा असतात ना, त्या लाटण्याने मऊ करून घ्यायच्या, म्हणजे पानांचा सहज रोल तयार होतो व पाने रोल करताना फाटत नाहीत. मी इथं 6-7 अळूची पाने घेतली आहेत. ती अशी एकावर एक ठेवून रोल करायचा आणि चाकूने कट करून घ्यायची. अळू चविष्टच नाही तर पोषक तत्वांनीही भरपूर पालेभाजी आहे. अळूचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत, त्यामुळे अळू हा आहारात समाविष्ट केलाच पाहिजे. मी इथं सर्व पाने कट करून घेतले आहेत. आता एक कच्चा बटाटा साल काढून घेतला आहे, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाटा किसून झाला की लगेचच बटाटा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे बटाट्यातील स्टार्च वेगळा होईल व बटाटा काळा पडणार नाही. बटाट्याचा किस पाण्यातून पिळून बाजूला ठेवायचा. आता वाटण बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 2 गड्डी लसूण सोलून घेतला आहे. आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर घालून मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं. इथं पाण्याचा वापर करायचा नाही. आता कढईत 1-1.5 चमचा तेल घालायचं. अर्धा चमचा जिरे व हिंग घालून फोडणी करायची व चिरून ठेवलेली अळूची पाने घालायची. त्याचबरोबर किसलेला बटाटा घालायचा व अळूची पाने व बटाटा आपल्याला फोडणीत परतून घ्यायचा आहे, म्हणजे अळूतील जे कॅल्शियम ऑक्सलेट असतात ते थोडे कमी होतील व घशात जास्त जळजळ, खाज होणार नाही आणि बटाटा पण थोडा मऊ होईल. 1 ते 1.5 मिनिट परतून घेतलं आणि आता यात आपल्याला केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे. त्याचबरोबर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा. ओवा नक्की घाला, याने या पदार्थाची चव दुप्पट होते. सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि परत 2 मिनिट परतून घ्यायचे, म्हणजे वाटणाचा व मसाल्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जाईल. आता यात पाणी घालायचं. मी इथं 1.5 वाटी पाणी घातलं आहे. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं. पाण्याला एक उकळी आली की आपल्याला यात बेसन पीठ घालायचं आहे. 1.5 वाटी पाण्यासाठी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. अळूच्या व बटाट्याच्या प्रमाणानुसार पीठ कमी व पाणी कमी जास्त लागू शकतं. गुठळ्या न होऊ देता पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायचं. इथं गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची, नाहीतर खालून पीठ लागण्याची शक्यता असते. पीठ व्यवस्थित मिसळून हे मिश्रण 2 मिनिट असंच हलवत शिजवून घ्यायचं. हे मिश्रण कढईपासून वेगळं व्हायला लागलं की गॅसची फ्लेम बंद करायची. एखाद्या ताटाला तेल लावून घ्यायचं आणि तयार मिश्रण ताटात काढायचं. गरम आहे तोपर्यंतच उलटण्याने किंवा वाटणीने पसरवून घ्यायचं. थंड होईल तसं घट्ट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे थंड होण्याआधी पटकन थापून घ्यायचं. सजावटीसाठी वरून थोडे पांढरे तीळ घालायचे. हाताने थापून घ्यायचं. 5 मिनिटात हे मिश्रण सेट होतं. लगेचच वड्या कट करून घ्यायच्या. तुम्ही जर या पद्धतीने या वड्या बनवल्या ना, तुमचा टाइम पण वाचेल आणि चव पण अप्रतिम होते. तुम्ही पाहू शकता किती सहज आणि सोप्या पद्धतीने या वड्या निघतात आणि जास्त कष्टही घ्यावे लागत नाहीत. या अशा वड्या बनवून तुम्ही डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवल्या तर अगदी 8 ते 10 दिवस टिकतात. अजिबात खराब होत नाहीत आणि हवं तेव्हा थोडं रूम टेम्परेचरवर आणून तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. मी इथं वड्या तळून घेते. तव्यावर शॅलो फ्राय केल्या तरीही वरून एकदम कुरकुरीत तयार होतात. एकदम कडक तेलात वड्या सोडून गॅसची फ्लेम मीडियम करायची व आणि वड्या तळून घ्यायच्या. वड्या तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. जर तेल जास्त थंड झालं तर वड्या तेलकट होतात आणि जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर वड्या वरून करपून जातात, वरून कुरकुरीत होत नाहीत. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. मस्त सोनेरी रंगावर खरपूस वड्या तळून घ्यायच्या. एकदम कमी तेलकट, वरून कुरकुरीत आणि बटाट्यामुळे एक वेगळीच टेस्ट मिळते या वड्यांना. तुम्ही पाहू शकता दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत आणि चव तर तुम्ही बनवूनच बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सेव्ह करा आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.